सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर काय, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले जातात. सर, आमदार राजन साळवी यांनी मोठं विधान केलंय की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यावर तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवणार, भाजपच्या चिन्हावर. राजन साळवी कोण बोलले? राजन साळवी बोलतोय की तुम्ही खूप पक्ष बदलले. राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही. राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी 2004 पासून ओळखतो. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. मग आता काही उत्तर त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही. त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून 2004 पासून आतापर्यंतच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल. राजन साळवी हे विधिमंडळातले माझे सहकारी आहेत. जरी ते उभाटा पक्षाचे आमदार जरी असले, पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरीबद्दलचं मत वेगळं असलं, ह्यांचं जरी मत वेगळं असलं, आता तो पण अभ्यास आपण करा. माझ्यावर टीका करत असताना माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी खासदार साहेब काय सांगत होते असताना की मला रिफायनरी नको आहे आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे. नंतर हे 15 दिवसानं काय म्हणाले, मला रिफायनरी नको आहे. मग जी व्यक्ती 15 दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही. रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी ज्यांचा पक्षाशी कुठच्याही संबंध नाही असे देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब आले होते, विकास आमटे साहेब आले होते आणि नाना पाटेकर आले होते.